नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मराठी चॅनलमध्ये. तर या ठिकाणी मला बरेचसे विद्यार्थी विचारत आहेत की शॉर्टलिस्ट कधी लागेल, परीक्षा कधी होईल, टायपिंग कधी होईल, टायपिंगचा लेखीचा कट ऑफ किती असेल, त्याचबरोबर इंटरव्ह्यू कुठल्या भाषेमध्ये असेल, डॉक्युमेंटमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट असेल किंवा डॉक्युमेंटमध्ये जे काही समजा नावामध्ये मिस्टेक वगैरे असेल त्या संदर्भात डाऊट आहेत. तर या सर्व प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला गॅरंटीने याचा फायदा होईल. आणि आत्तापर्यंत आपल्या चॅनलवर जे काही अपडेट सांगितलेले आहेत व्हिडिओद्वारे, त्या मॅक्सिमम 99% तरी मी करेक्ट सांगण्याचा प्रयत्न करत असतो माझ्याकडून. म्हणजे माझ्याकडून कुठल्याही या संदर्भात चूक होऊ न देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळं तुम्हाला याचा फायदा होत असतो. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार होतं, शॉर्टलिस्ट कधी लागणार आहे, त्याच्यानंतर टायपिंग आणि परीक्षा कधी होईल, लेखी परीक्षेचा कट ऑफ किती लागेल आणि इंटरव्ह्यू डॉक्युमेंट या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न बरेच विद्यार्थी मला फोन करून किंवा मेसेज करून विचारत आहेत की शॉर्टलिस्ट या ठिकाणी कधी लागेल. तर मित्रांनो बघा, शॉर्टलिस्ट ही माझ्या मते किंवा मी जे काही समजा थोडीशी माहिती काढली आहे त्या माहितीच्या आधारासह सांगतो तुम्हाला, शॉर्टलिस्ट ही मेच्या आसपास लागेल. एप्रिल मे दरम्यान लागेल. एप्रिल ते मे दरम्यान ही पहिली शॉर्टलिस्ट तुम्हाला लागेल. तर या पहिल्या शॉर्टलिस्टमध्ये किती विद्यार्थी असतील या संदर्भात सविस्तर व्हिडिओ आणखीन येईल. पहिली यादी तयार झाल्यानंतर मी तुम्हाला किंवा पहिली यादीची माहिती माझ्यापर्यंत पोहोचल्यानंतर मी तुम्हाला सांगेन. ते पहिली यादी जी लागेल ते माझ्या मते एप्रिल ते मे दरम्यान लागण्याची दाट शक्यता आहे किंवा ही लागेल. त्यानंतर बघा, परीक्षा आणि टायपिंग कधी होईल. तर बघा, अगोदर शॉर्टलिस्ट होत असते. शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट पाठवायचे असतात. डॉक्युमेंट पाठवल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट या ठिकाणी ॲक्सेप्टेड असतात. तर या परीक्षेसाठी पात्र उमेदवाराची यादी लागत असते. पात्र उमेदवाराची यादी लागल्यानंतर त्या पात्र उमेदवारांना 400 रुपये फी पण भरायची आहे. आणि 400 रुपये फी भरल्यानंतर तुम्हाला परीक्षेचं हॉल तिकीट वगैरे येईल. तर बघा, ही परीक्षा जी आहे लेखी परीक्षा, जी काही स्क्रीनिंग टेस्ट लेखी परीक्षा म्हणतात, ती जुलै ते ऑगस्ट दरम्यान होईल. जुलै ते ऑगस्ट दरम्यान. आणि बघा, टायपिंग परीक्षा तिथून 1.5 महिना धरून चला. ऑगस्टला समजा लेखी परीक्षा जर झाली तर सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या आसपास तुम्हाला ही तुमची टायपिंग परीक्षा होईल. टायपिंग परीक्षा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर दरम्यान होईल. आता बघा, लेखी परीक्षेचा कट ऑफ किती लागेल आणि टायपिंगचा कट ऑफ किती लागेल हे देखील मला बरेचसे विद्यार्थी प्रश्न विचारत आहेत. आता बघा मित्रांनो, तुम्हाला फक्त कट ऑफ इतके मार्क घेऊन आवश्यक नाही. म्हणजे तुम्ही या ठिकाणी कट ऑफच्या आतमध्ये आले म्हणजे पुढच्या प्रक्रियेमध्ये तुमचं सिलेक्शन होईल किंवा पुढच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला अवघड जाणार नाही अशी याची शक्यता नाही. त्याच्यामुळं लेखी परीक्षेचा कट ऑफ किती जरी असेल, म्हणजे लेखी परीक्षा किमान पास करण्याचा कट ऑफ किती जरी असेल, आता हे तर तुम्हाला ते म्हणजे तुम्ही किमान जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून तुमच्या सिलेक्शनमध्ये कुठेही अडचण येणार नाही. आता ही काय जी 90 मार्काची परीक्षा होणार आहे, त्या 90पैकी तुम्ही किमान 70+ किंवा 65+ असे मार्क घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पुढच्या सिलेक्शनला कुठलीही अडचण येणार नाही. बघा, तुम्हाला सांगतोय साधारण याचा लेखीचा कट ऑफ किती असतो. साधारण या लेखी परीक्षेचा कट ऑफ 45, 90पैकी 45 मार्क ज्या विद्यार्थ्यांना 45+ ज्या विद्यार्थ्यांना मार्क मिळतील तो विद्यार्थी या ठिकाणी पुढच्या प्रक्रियेसाठी पात्र असतो किंवा पुढच्या टायपिंगसाठी तो पात्र असतो. पण इंटरव्ह्यूमध्ये असं नाही आहे. इंटरव्ह्यूमध्ये जात असताना म्हणजे टायपिंग परीक्षा लेखी प्लस टायपिंग परीक्षा पास होताना टायपिंगसाठी असा फिक्स क्रायटेरिया नाही आहे. टायपिंगसाठी फिक्स असा क्रायटेरिया नाही आहे. इंटरव्ह्यूसाठी 1:3 असे बोलले जाऊ शकतात. त्याच्यामुळं तुम्हाला लेखीमध्ये दर्जेदार परफॉर्मन्स करून तुम्हाला याच्यामध्ये जाता येईल. बघा, याच्या तिन्ही प्रश्नाचे उत्तर झाले आहेत. शॉर्टलिस्ट कधी लागेल, टायपिंग परीक्षा आणि टायपिंग कधी होईल,
लेखी परीक्षेचा कट ऑफ किती लागेल हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा डॉक्युमेंट इंटरव्ह्यू संदर्भात माहिती तुम्हाला देतो मित्रांनो. तुमचा इंटरव्ह्यू जो काय आहे तो 40 मार्कासाठी असतो. तर हा मॅक्सिमम म्हणजे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये प्रिपरेशन थोडंफार केलं पाहिजे, कारण तिथं बसलेले तुम्हाला कोणी ना कोणी इंग्लिशमध्ये प्रश्न विचारतील. एक 4 ते 3 लोकांचं पॅनल असते. त्या पॅनलमधले तुम्हाला किमान 1-2 लोक इंग्लिशमध्ये तुमच्या स्वतः संदर्भात, जसं की तुमचं नाव असेल किंवा तुमच्या स्वतः संदर्भात सांगा असं असेल. एखादा प्रश्न तुम्हाला नाही कळला तर त्या संदर्भात तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की सर माफ करा सर मला नाही कळालं, या इंग्लिशमध्ये मला नाहीच म्हणत असं तुम्ही म्हणू शकता. तर बघा मॅक्सिमम ट्राय करा की तुमची जी काही बेसिक माहिती आहे त्याचं इंग्लिशमधून तुम्हाला एक्सप्लेनेशन देता आलं पाहिजे किंवा तुमच्या संदर्भात इंग्लिशमधून सांगता आलं पाहिजे, अशी मॅक्सिमम तयारी करा. त्यानंतर बघा डॉक्युमेंट संदर्भात तुमच्या मनामध्ये कुठलाही जरी डाऊट असेल, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि तुमच्याकडं या भरतीचे 2 कॅरेक्टर सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, जे की तुमच्या मित्र किंवा नातेवाईक नसलेले अशा व्यक्तीपासून घ्यायचे आहेत, जे की जाहिरातीच्या तारखेनंतरचे असले पाहिजे आणि फॉर्म भरायच्या तारखेच्या अगोदरचे असले पाहिजे. बघा मित्रांनो संपूर्ण माहिती सांगितली आहे. तर आणखीन कोणाला काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि त्याचबरोबर मी काय जे यूट्यूबवर टेस्ट सिरीज सुरू केली आहे त्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला मी गॅरंटेड प्रश्न सांगत आहे. त्याच्यामुळे टेस्ट सिरीज जर पाहत असाल तर ती कंटिन्यू फॉलो करा, आणि जर टेस्ट सिरीज पाहत नसाल तर ती पहा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कुठलीही अडचण येणार नाही. चला तर मित्रांनो धन्यवाद.